श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण 65वा सर्ग वाचूया. विश्वामित्रांची घोर तपश्चर्या, त्यांना ब्राह्मणत्वाची प्राप्ती आणि राजा जनकाचे त्यांची प्रशंसा करून त्यांचा निरोप घेऊन राजभवनात परतणे. वर सांगितलेल्या प्रतिज्ञेतर महामुनी विश्वामित्र उत्तर दिशा सोडून पूर्व दिशेला गेले आणि तेथेच राहून अत्यंत कठोर तपश्चर्या करू लागले. 1000 वर्षापर्यंत परमोत्तम मौनव्रत धारण करून ते परमदुष्कर तपश्चर्येत मग्न होते. त्यांची ती तपश्चर्या अतुलनीय होती. 1000 वर्षे पूर्ण होईपर्यंत ते महामुनी काष्ठवत निचेष्ट होऊन राहिले. मध्ये मध्ये त्यांच्यावर बऱ्याच विघ्नांचे आक्रमण झाले, पण ते क्रोधाला आवरू शकले. हे विशेष. आपल्या निश्चयावर अढळ राहून त्यांनी अक्षय तपाचे अनुष्ठान केले. त्यांचे 1000 वर्षांचे व्रत पूर्ण झाल्यावर ते महान व्रतधारी महर्षी व्रत समाप्त करून अन्नग्रहणासाठी तयार झाले. याच वेळेस इंद्राने ब्राह्मणाच्या वेशात येऊन त्यांच्याकडे तयार अन्नाची मागणी केली. तेव्हा त्यांनी ते सारे तयार केलेले उत्तम भोजन त्या ब्राह्मणाला देण्याचा निश्चय करून त्याचप्रमाणे तसे केले. या अन्नातून काही उरले नाही. त्यामुळे ते महातपस्वी विश्वामित्र खाण्यापिण्या वाचूनच राहिले. तरीही ते त्या ब्राह्मणाला काहीच म्हणाले नाहीत. आपल्या मौनव्रताचे त्यांनी यथार्थ रूपाने पालन केले. त्यानंतर पुन्हा पहिल्याप्रमाणेच श्वासोच्छ्वास रहित मौनव्रतास त्यांनी आरंभ केला. पूर्ण 1000 वर्षापर्यंत त्यांनी श्वास सुद्धा घेतला नाही. याप्रमाणे श्वास न घेण्यामुळे त्यांच्या मस्तकातून धूर येऊ लागला. त्यामुळे तिन्ही लोकातील प्राणी घाबरले, सर्व संतापल्यासारखे झाले. त्यावेळेस देव, ऋषी, गंधर्व, नाग, साप आणि राक्षस सर्व मुनीच्या तपश्चर्येने मोहित झाले. त्यांच्या तेजाने सर्वांची कांती फिकी पडली. ते सर्व दुःखाने व्याकुळ होऊन पितामह ब्रह्मदेवांना म्हणाले, देव, अनेक प्रकारच्या निमित्तांनी महामुनी विश्वामित्रांना लोभात पाडण्याचा व क्रोध आवरण्याचा प्रयत्न केला, परंतु ते आपल्या तपश्चर्येच्या प्रभावानं निरंतर प्रगतीच करीत आहेत. त्यांच्यात कोणताही छोटासुद्धा दोष दिसत नाही. जर त्यांना त्यांच्या मनातील इच्छित वस्तू दिली नाही तर ते आपल्या तपश्चर्येनं चराचर प्राणीमात्रांसहित तिन्ही लोकांचा नाश करतील. यावेळेस साऱ्या दिशा धुरानं आच्छादित झालेल्या आहेत. काही सुचत नाही आहे. समुद्र क्षुब्ध झालेला आहे. सारे पर्वत विदीर्ण होऊन चालले आहेत. जमीन डगमगू लागली आहे आणि प्रचंड वादळ सुरू झाले आहे. ब्रह्मन, हा उपद्रव निवारण करण्याचा कोणताही उपाय तुम्हाला सुचत नाही, आम्हाला सुचत नाही. सर्व लोक नास्तिक असल्याप्रमाणे कर्म करू शकत नाहीत. तिन्ही लोकातील प्राण्यांचे मन क्षुब्ध झाले आहे. सगळे किंकर्तव्य मूढ झाले आहेत. महर्षी विश्वामित्रांच्या तेजानं सूर्याचं तेज फिके पडले आहे. भगवान, हे महाकांतिमान मुनी अग्नी स्वरूप होऊ लागले आहेत. देव महामुनी विश्वामित्र जोवर जगाच्या नाशाचा विचार करीत नाहीत तोवरच त्यांना प्रसन्न करून घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे पूर्वी प्रलयकालिक अग्नीने संपूर्ण त्रैलोक्यास जाळून टाकले होते, त्याचप्रमाणे हेही सर्वांना जाळून भस्म करून टाकतील. जर त्यांना देवताचं राज्य हवं असेल तर तेही त्यांना द्यावं. त्यांच्या मनात जी अभिलाषा असेल ती पूर्ण करावी. त्यानंतर ब्रह्मदेव वगैरे सर्व देव
महात्मा विश्वामित्रांकडे जाऊन मधुर शब्दात म्हणाले, ब्रह्मर्षी, तुमचं स्वागत असो. आम्ही तुमच्या तपश्चर्येने संतुष्ट झालो. कुशिकनंदन, तुम्ही आपल्या उग्र तपश्चर्येने ब्राह्मणत्व प्राप्त केलेले आहे. ब्रह्मन, मरुद्गणांसहित मी तुम्हाला दीर्घायू प्रदान करीत आहे. तुमचं कल्याण असो. तुम्ही पवित्र गोष्टींचे धनी व्हाल आणि तुम्हाला जिथं जायचे असेल तिथे जा. पितामह ब्रह्मदेवांचे हे बोलणे ऐकून महामुनी विश्वामित्रांनी अत्यंत प्रसन्न होऊन सर्व देवांना प्रणाम केला आणि म्हणाले, देवगण, जर मला आपल्या कृपेने ब्राह्मणत्व मिळालं आणि दीर्घायुष्य प्राप्त झालं तर ओंकार व षट्कार आणि चारही वेद यांनी स्वतः येऊन मला वरावं. याविषयी जे क्षत्रिय वेद आणि ब्रह्मवेद वगैरेंच्या ज्ञानी व्यक्तीमध्ये सर्वश्रेष्ठ असे ब्रह्मपुत्र वसिष्ठ त्यांनी स्वतः येऊन मला सांगावं की तुम्ही ब्राह्मण झालात. जर असं झालं तरच मी समजेन की माझे उत्तम मनोरथ पूर्ण झाले. त्या अवस्थेत आपण सर्व श्रेष्ठ देवगण इथून जाऊ शकता. तेव्हा देवांनी मंत्र जप करणाऱ्यात श्रेष्ठ वसिष्ठ मुनींना प्रसन्न केले. त्यानंतर ब्रह्मर्षी वसिष्ठांनी तथास्तु म्हणून विश्वामित्रांचे ब्रह्मर्षी पद स्वीकारले आणि त्यांच्याशी मैत्री स्थापन केली. मुनी, तुम्ही ब्रह्मर्षी झालात यात शंकाच नाही. तुमचे सर्व ब्रह्मणोचित संस्कार संपन्न झाले. असे म्हणून सर्व देव जसे आले होते तसेच परत गेले. याप्रमाणे उत्तम ब्राह्मणत्व प्राप्त करून धर्मात्मा विश्वामित्रांनीही श्रेष्ठ वसिष्ठांचे पूजन केले. याप्रमाणे आपले मनोरथ सफल करून तपश्चर्येत राहूनच हे संपूर्ण पृथ्वीवर संचार करू लागले. याप्रमाणे कठोर तपश्चर्या करून या महात्म्याने ब्राह्मणत्व प्राप्त केले. हे विश्वामित्र सर्व मुनींमध्ये श्रेष्ठ आहेत. हे तपश्चर्येचं मूर्तिमंत स्वरूप आहेत. उत्तम धर्मात्मा आहेत आणि अत्यंत पराक्रमी आहेत. असे म्हणून महातेजस्वी विप्रवर शतानंद गप्प बसले. शतानंदांच्या तोंडून ही कथा ऐकून महाराज जनकाने श्रीराम व लक्ष्मणाजवळ विश्वामित्रांना हात जोडून म्हटले, मुनिप्रवर कौशिक, आपण काकुत्स्थ्य कुलनंदन श्रीराम व लक्ष्मणाबरोबर माझ्या यज्ञात आलात, त्याने मी खरंच धन्य झालो. आपण माझ्यावर मोठीच कृपा केलीत. महामुनी ब्रह्मन, आपण दर्शन देऊन मला पवित्र केलं. आपल्या दर्शनाने मला मोठा लाभ झाला. ब्रह्मन, आज या सभेत येऊन मी महात्मा राम व इतरांबरोबर आपल्या महान तेजाचं वर्णन ऐकलं. बरंच गुणवर्णन ऐकलं. ब्रह्मन, शतानंदांनी आपल्या महान तपाचा वृत्तांत विस्तारपूर्वक सांगितला. कुशिकनंदन, आपली तपश्चर्या अप्रमेय आहे. आपले बल अनंत आहे आणि आपले गुण अपरिमित आहेत. प्रभू, आपल्या आश्चर्यमय कथा ऐकून माझी तृप्तीच झालेली नाही. परंतु मुनिश्रेष्ठ, यज्ञाची वेळ झाली आहे. सूर्य अस्ताला जाऊ लागला आहे. महामुनी, आपलं स्वागत असो. उद्या प्रातःकाळी मला पुन्हा दर्शन द्यावं. आता मला जाण्याची आज्ञा द्यावी. राजाने असे म्हटल्यावर मुनीवर विश्वामित्र मनोमन प्रसन्न झाले. त्यांनी प्रीतियुक्त नरश्रेष्ठ राजा जनकाची प्रशंसा करून लगेचच त्याला निरोप दिला. त्यावेळेस मिथिलापती विदेहराज जनकाने मुनिश्रेष्ठ विश्वामित्रांना वरील शब्द म्हणून आपले उपाध्याय आणि बंधुबांधवांबरोबर त्यांना प्रदक्षिणा घातली. मग ते तेथून गेले. त्यानंतर धर्मात्मा विश्वामित्रही महात्म्यांकडून पूजित होऊन श्रीराम व लक्ष्मणांबरोबर
आपल्या विश्रामस्थानी परत आले. इथे 65वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 66वा सर्ग वाचूया. राजा जनकाचे विश्वामित्र आणि राम लक्ष्मणांचा सत्कार करून त्यांना आपल्याकडे ठेवून घेऊन धनुष्याची माहिती सांगणे आणि धनुष्य उचलल्यावर श्रीरामांबरोबर कन्येच्या विवाहाचा निश्चय प्रकट करणे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी निर्मळ प्रभातकाली धर्मात्मा राजा जनकाने आपले नित्य नियम पूर्ण करूनच श्रीराम व लक्ष्मणासहित विश्वामित्रांना बोलविले आणि शास्त्रीय विधीनुसार मुनी व त्या 2 मनस्वी राजकुमारांचे पूजन करून म्हटले, भगवान आपलं स्वागत असो. निष्पाप महर्षी, आपण मला आज्ञा द्यावीत. मी आपली काय सेवा करू? महात्मा जनक असे म्हणाल्यावर संभाषण कुशल धर्मात्मा विश्वामित्र त्याला म्हणाले, महाराज, राजा दशरथाचे हे 2 पुत्र विश्वविख्यात क्षत्रिय वीर आहेत आणि आपल्याकडे जे श्रेष्ठ धनुष्य आहे ते पाहण्यासाठी त्यांची इच्छा आहे. आपलं कल्याण असो, ते धनुष्य त्यांना दाखवावं. मग हे 2 राजकुमार त्या धनुष्याच्या दर्शनाने संतुष्ट होऊन इच्छेनुसार आपल्या राजधानीस परत जातील. मुनी असे म्हटल्यावर राजा जनक महामुनी विश्वामित्रांना म्हणाले, मुनिवर, या धनुष्याचा वृत्तांत ऐका. ज्या उद्देशाने हे धनुष्य इथे ठेवले आहे ते सर्व सांगतो. भगवान, निमीचे ज्येष्ठ पुत्र राजा देवरात नावाने प्रसिद्ध होते. त्याच महात्म्याच्या हातात हे धनुष्य ठेव म्हणून दिले होते. म्हणतात की पूर्वी दक्ष यज्ञ विध्वंसाच्या वेळेस परमपराक्रमी भगवान शंकरांनी सहजच रागाच्या भरात हे धनुष्य उचलून यज्ञ विध्वंसानंतर देवांना म्हटले, देव, मी यज्ञात भाग घेऊ इच्छित होतो, पण तुम्ही घेऊ दिला नाहीत. म्हणून मी या धनुष्याने तुमचं परमपूजनीय श्रेष्ठ अंग डोकं छाटून टाकतो. हे ऐकून सर्व देव उदास झाले आणि स्तुतीद्वारे देवाधिदेव महादेवाजींना प्रसन्न करू लागले. शेवटी भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न झाले. प्रसन्न होऊन त्यांनी त्या सर्व मनस्वी देवांना हे धनुष्य अर्पण केले. हेच ते देवाधिदेव महात्मा भगवान शंकरांचे धनुष्य रत्न आहे. ते माझे पूर्वज महाराज देवरातांकडे ठेवीच्या स्वरूपात ठेवले होते. एक दिवस मी यज्ञासाठी भूमी शोधन करीताना शेतात नांगर चालला होता. त्यावेळेस नांगराच्या टोकाने उकरल्या गेलेल्या जमिनीतून एक कन्या प्रकट झाली. सीतेतून नांगरण्यामुळे खचलेली रेषा निर्माण झाल्यामुळे तिचे नाव सीता ठेवले गेले. पृथ्वीतून प्रकट झालेली ही माझी कन्या आता मोठी झाली. माझ्या या आयोनिज कन्येविषयी मी असा निश्चय केला की जो आपल्या पराक्रमाने हे धनुष्य उचलेल त्याच्याच बरोबर मी हिचा विवाह करून देईन. मुनिश्रेष्ठ, भूमीतून प्रकट होऊन दिवसेंदिवस वाढणाऱ्या माझ्या कन्येला कितीतरी राजांनी येऊन मागणी घातली, परंतु भगवान, कन्येची मागणी करणाऱ्या त्या सर्व राजांना मी सांगितले की माझी कन्या वीर्य शुक्ल आहे. याच कारणामुळे मी आतापर्यंत माझी कन्या कोणाला दिलेली नाही. तेव्हा सर्व राजे मिळून मिथिलेत आले आणि विचार करू लागले की राजकुमारी सीतेला प्राप्त करून घेण्यासाठी कोणता पराक्रम निश्चित केला आहे. मी पराक्रमी जिज्ञासू अशा त्या राजांसमोर हे शिवधनुष्य ठेवले, पण ते लोक हे उचलण्यास अथवा हलविण्यासही समर्थ नव्हते. महामुनी त्या पराक्रमी नरेशांनी अल्पशक्ती पाहून
मी त्यांना माझी ही कन्या देण्यास नकार दिला. त्यानंतर जी घटना घडली तीही आपण ऐकावी. मुनिप्रवर, मी नकार दिल्यावर हे सर्व राजे अत्यंत कोपित झाले आणि आपल्या पराक्रमाविषयी संशयित होऊन मिथिलेला चारही बाजूंनी घेरून उभे राहिले. माझ्याकडून त्यांची अवहेलना झाली असे मानून त्या श्रेष्ठ नरेशांनी अत्यंत रुष्ट होऊन मिथिलापुरीस सर्व बाजूंनी त्रास देण्यास सुरुवात केली. पूर्ण 1 वर्षपर्यंत त्यांनी वेढा घातला होता. त्यात युद्धाची सारी साधनं कमी झाली. त्याने मला फार दुःख झाले आहे. तेव्हा मी तपश्चर्येने सर्व देवांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. देवगण प्रसन्न झाले आणि त्यांनी मला चतुरंगिणी सेना प्रदान केली. मग माझ्या सैनिकांकडून मार खाऊन ते सर्व पापाचारी बलहीन राजे मंत्र्यांसहित पळून गेले. मुनिश्रेष्ठ, हेच ते परम प्रकाशमान धनुष्य आहे. मी ते श्रीराम व लक्ष्मणासही दाखवतो. मुनी, जर श्रीरामांनी या धनुष्याची प्रत्यंचा चढविली तर माझी आयोनिज कन्या सीता या दशरथ कुमारास देईन. इथे 66वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 67वा सर्ग वाचूया. मंडळी, काही चूक भूल झालेली क्षमा करा. या दुर्मिळ ग्रंथातल्या रामायणाच्या 4 गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सिया महाबळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करून विचार कळवा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.